आज आपण पाहणार आहे एकाग्रता। ओपीडीवर खूप सारे विद्यार्थी येतात, पालक येतात की कॉन्सन्ट्रेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, मुलगा एकाग्रतेने अभ्यास करत नाहीये किंवा अभ्यास करताना पूर्ण एकाग्रता होत नाहीये, अभ्यास करताना अभ्यास केलेल्या गोष्टी ह्या लक्षात राहत नाहीत किंवा काही वेळाने त्या विसरल्या जातात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे एकाग्रतेबद्दल। चला तर आता पुढे पाहूया की अभ्यास करताना आपली एकाग्रता कशी वाढवायची आणि त्यावर काही उपाय पाहूया। अभ्यास करताना एकाग्रता राखणे हे बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी एक आव्हान असते। चांगल्या एकाग्रतेमुळे कमी वेळेत जास्त अभ्यास करणे पॉसिबल होते, लक्षात ठेवण्याची क्षमता सुधारते। मी आता तुम्हाला काही उपाय सांगणार आहे की अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ते नक्कीच मदत करतील। पहिला, अभ्यासासाठी योग्य वातावरण निवडा। शांत जागा। अभ्यासासाठी अशी जागा निवडा जेथे कमीत कमी व्यत्यय येईल, गोंधळ आणि आवाजापासून दूर। तुमच्या अभ्यासासाठीची जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा। अनावश्यक वस्तू काढून टाका ज्यामुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही। पुरेसा प्रकाश। अभ्यासाच्या ठिकाणी योग्य आणि पुरेसा प्रकाश असावा जेणेकरून डोळ्यांवर ताण येणार नाही। दुसरा आहे वेळेचे नियोजन करा। वेळापत्रक बनवा। अभ्यासाचे एक निश्चित वेळापत्रक तयार करा। प्रत्येक विषयासाठी ठराविक वेळ की ज्यामुळे त्याचे पालन होईल। त्याच वेळी खूप जास्त अभ्यास करण्याऐवजी दर 40 ते 50 मिनिटांनी 10 ते 5 मिनिटाचा छोटा ब्रेक घ्या। यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि एकाग्रता टिकून राहण्यास मदत होते। पोमोडोरो पद्धत। या पद्धतीमध्ये तुम्ही 25 मिनिटं एकाग्रतेने अभ्यास करता आणि नंतर 5 मिनिटं ब्रेक घेता। असे 4 वेळा केल्यावर एक मोठा 15 ते 20 मिनिटाचा ब्रेक घेता। ही पद्धत एकाग्रता वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहे। तिसरा, व्यत्यय कमी करा। मोबाईल आणि इंटरनेट। अभ्यास करताना तुमचा मोबाईल दूर ठेवा किंवा सायलेंट मोडवर ठेवा। अनावश्यक सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर टाळा। घरातील व्यत्यय। कुटुंबातील सदस्यांना तुम्ही अभ्यास करत आहात याची कल्पना द्या जेणेकरून तुम्हाला त्रास देणार नाही। चला तर पाहूया अभ्यास केलेले लक्षात ठेवण्यासाठी काही उपाय। अभ्यास केलेले लक्षात ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ स्मरण ठेवण्यासाठी काही प्रभावी उपाय पाहूया। पहिला आहे पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन। कोणत्याही गोष्टीची उजळणी करणे किंवा वारंवार वाचणे ती लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। तुम्ही ठराविक वेळेनंतर अभ्यासलेल्या गोष्टींची पुन्हा उजळणी करा। उदाहरणार्थ 1 दिवसानंतर, 1 आठवड्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर। सक्रिय आठवण ऍक्टिव्ह रिकॉल। नुसते वाचण्याऐवजी तुम्ही वाचलेली माहिती आठवण्याचा प्रयत्न करा। पुस्तक बंद करा किंवा नोट्स बाजूला ठेवा। तुम्हाला काय आठवते ते स्वतःला सांगा किंवा लिहा, यामुळे स्मरणशक्ती मजबूत होते। फ्लॅश कार्डचा वापर। नवीन संकल्पना, परिभाषा किंवा सूत्रे लक्षात ठेवण्यासाठी फ्लॅश कार्डचा खूप उपयुक्त होतो। एका बाजूला प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला उत्तर लिहून तुम्ही स्वतःची परीक्षा घेऊ शकता। माहितीचे लहान लहान तुकड्यामध्ये विभाजन। ब्रेकिंग डाऊन इन्फॉर्मेशन। जर तुमची माहिती खूप जास्त किंवा क्लिष्ट असेल तर तिचे लहान, व्यवस्थापित करता येण्याजोगे तुकड्यांमध्ये विभाजन करा। प्रत्येक तुकड्याला समजून घ्या आणि लक्षात ठेवा। संबंध जोडणे मेकिंग कनेक्शन। नवीन माहितीला तुम्हाला आधीपासून माहित असलेल्या गोष्टींशी जोडा, यामुळे नवीन माहिती लक्षात ठेवणे सोपे होते। ती तुमच्या स्मृतीमध्ये अधिक घट्ट बसते। शिकवण्यासारखे समजून सांगा। एक्सप्लेन ॲज इफ टीचिंग। तुम्ही अभ्यासलेली गोष्ट एखाद्या दुसऱ्या किंवा मित्राला शिकवत आहात असे समजा आणि यामुळे तुम्हाला विषयाची अधिक सखोल माहिती मिळते आणि संकल्पना स्पष्ट होतात। वेगवेगळ्या अभ्यासाच्या पद्धती वापरणे। फक्त वाचण्याऐवजी तुम्ही आकृत्या काढा, चार्ट बनवा, व्हिडिओ बघा किंवा ऑडिओ ऐका। वेगवेगळ्या इंद्रियांचा वापर केल्याने माहिती लक्षात ठेवणे हे सोपे होते। शांत आणि योग्य वातावरण। अभ्यास करताना शांत आणि एकाग्रता भंग न होणे वातावरण निवडा। गोंगाटात अभ्यास केल्याने लक्ष विचलित होते। पुरेशी झोप। अभ्यासानंतर पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे। झोपेमुळे मेंदू दिवसभरात मिळवलेली माहिती व्यवस्थित करतो आणि ती दीर्घकालीन स्मृतीत ठेवतो। नकाशा आणि आकृत्यांचा वापर। माहितीला दृश्य स्वरूपात मांडण्यासाठी माइंड मॅप्स किंवा आकृत्यांचा वापर करा। यामुळे संकल्पनेची रचना आणि त्यांच्यातील संबंध स्पष्ट होतात। या उपायांना नियमितपणे वापरा।
तुम्ही अभ्यास केलेले अधिक प्रभावीपणे लक्षात ठेवू शकाल.